महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून अशोक खरात बाबांचे फोटो व्हायरल होत आहे. त्याचबरोबर काही राजकीय नेत्यांसोबत देखील त्यांचे फोटो आहे. आणि आता खरात बाबा यांना 5 दिवसाची कोर्टाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये अशोक खरात यांची जवळजवळ 1,500 कोटी रुपयाची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी असल्याची बातमी समोर आली आहे. त्याचबरोबर अनेक मंत्री, नेते, आमदार, खासदार यांच्यासोबत फोटो समोर आले आहेत. पण आता आणखी एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे मंत्री नरहरी झिरवळ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत बेडवर दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ शासकीय निवासस्थानी चित्रित झाल्याचंही बोललं जात आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये काही मद्याच्या बाटल्या देखील दिसत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ साधारण 7 महिन्यापूर्वीचा असल्याचा दावा केला जात असला तरी या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या कथित व्हिडिओमध्ये नरहरी झिरवळ यांच्यासोबत तृतीयपंथी पवन यादव दिसत असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहे. शासकीय निवासस्थानी अशा प्रकारचे प्रकार घडत असतील तर ते गंभीर असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्यांनी सार्वजनिक जीवनातील नैतिकता पाळणे अपेक्षित असते. विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यामुळे आता नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या घटनेवर तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की लोकप्रतिनिधी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून वागणे आवश्यक आहे. सार्वजनिक जीवनात असणाऱ्या व्यक्तींकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नसते, असं त्यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची राजकीय चर्चा आणखी वाढली आहे. या व्हिडिओनंतर नरहरी झिरवळ यांचा फोन स्विच ऑफ असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या तृतीयपंथी सोबत नरहरी झिरवळ हे बेडवर दिसत आहे, तो पवन यादव नावाचा तृतीयपंथी दिसत आहे. रवी यादवने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे, की हा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये 5 ते 6 महिन्यापासून आहे. माझ्या मोबाईलमध्ये अनेक मंत्री आणि आमदारांचे व्हिडिओ आहे आणि जर व्हिडिओ बाहेर आले तर माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं रवी यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. पवन यादव तृतीयपंथी अनेक नेत्यांचे व्हिडिओ आणि फोटो स्वतःकडे काढून ठेवतो आणि त्यांचा वापर त्यांना मंत्र्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरतो, असा दावा पवन यादवचा भाऊ रवी यादव यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात कथित लाच स्वीकारण्याचे प्रकरण समोर आले होते. त्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता हा व्हिडिओ समोर आल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आदिवासी विभागाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे हा वाद राजकीयदृष्ट्या अधिक संवेदनशील ठरत आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता सर्वांचं लक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे लागलं आहे. या व्हिडिओबाबत पुढे काय निर्णय घेतला जाणार, चौकशी होणार का, तसंच विरोधकांची राजीनाम्याची मागणी मान्य केली जाणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे आणि अनेक प्रकारचे दावे केले जात आहे. तर या व्हिडिओबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.